नमस्कार, मी पायल स्वप्नील कुंदेलवार, प्रभाग 30 मधनं गट अ मधनं अनुसूचित जातीमधनं मला भारतीय जनता पार्टीतर्फे ह्यावेळेस एव्ही फॉर्म मिळालेला आहे आणि त्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचे आणि आमचे लाडके लोकप्रिय आमदार दक्षिण नागपूरचे माननीय मोहनभाऊ मते यांचं खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी या लहान कार्यकर्त्याला, एक अशा कार्यकर्त्याला की खूप कॉम्पिटिशन आहे अनुसूचित जातीमध्ये सुद्धा, आम्हाला चान्स दिला, आमच्यावर विश्वास दाखवला. खूप खूप धन्यवाद भाऊ आणि भारतीय जनता पार्टीचे पण खूप खूप धन्यवाद. आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रभाग 30 मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार निवडून आले होते 2017ला. सर्वांनी आपापल्या हिशोबाने सगळे बरोबर काम करतात. नगरसेवकाचं काम आहे की नगराचं सुशोभीकरण करणं, नगराची व्यवस्था बघणं, गटर लाईन असो, नळाची व्यवस्था असो, स्वच्छता असो, ज्या परीने प्रयत्न करता येईल ते सर्व प्रयत्न माझी नगरसेवकांनी केलेले आहे. माझ्या पॅनलमध्ये स्नेहलताई बियारे ह्या शिंदे गटातनं, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की युती झालेली आहे, तर ह्या युतीमध्ये प्रभाग 30 मध्ये स्नेहलताई बियारे आहेत. माझ्यासोबत चंदनभाऊ आगरे आणि अजयभाऊ खळदकर सुद्धा आहे. आम्हा चौघांचा पॅनल आहे. आता आमच्या चौघांच्या पॅनलमध्ये मी अ गटातनं बिलॉंग करते, तर मी काय नागरिकांना व्यवस्था देणार नगरसेवक झाल्यानंतर मी हे सांगू इच्छिते. मी टेक्निकल इंजिनियर आहे. आता कम्प्युटर सायन्स शिकल्यानंतर जेव्हा मी लोकांमध्ये, आतापर्यंत आम्ही लोकांमध्ये होतो म्हणून पक्षाने आम्हाला तिकीट दिली, आम्हाला चान्स दिला, तर लोकांमध्ये आम्ही काय काय गोष्टी बघितल्या आहेत. जेव्हा एवढ्या शासनाच्या योजना आल्या आहेत, त्या योजनेचा फायदा लोकांपर्यंत पोहोचतोय आणि नंतरही पोहोचला पाहिजे, याची आपल्याला व्यवस्था आतापासून करणं गरजेचं आहे. तर ह्या व्यवस्था तुम्हाला माहिती आहे सगळ्या कम्प्युटराइज झालेल्या आहेत. तर कम्प्युटराइज झाल्यामुळे टेक्निकली आपल्याला ह्या योजना समजवणं, त्यांना काउन्सिलिंग करणं, तुमची KYC कशी थांबलेली आहे किंवा का नाही होत आहे हे सगळं समजवणं, त्यानंतर निराधाराचे फॉर्म का तुमचं सबमिट होत नाही आहे, त्यानंतर रमाई योजना, ह्या सगळ्या योजना आजकाल ऑनलाईन झालेल्या आहेत. ह्या योजनेची प्रॉपर माहिती लोकांपर्यंत पोहोचणं हे माझं काम राहील. सोबतच आता गटराची जी व्यवस्था आहे ती ऑलरेडी नगरसेवकांनी करून ठेवलेली आहे. मोहनभाऊच्या मार्फतही रोड, रस्ते, गटर हे सगळं बनलेलं आहे. पण कुठे ना कुठे प्रॉब्लेम आला असेल तर भविष्यात तो सॉल्व्ह करण्याचा नक्कीच माझा प्रयत्न राहणार आहे. नळाची व्यवस्था तुम्हाला माहिती आहे की मोहनभाऊच्या माध्यमातून भरपूर टंक्या इथे उभारले झाले, नवीन टंक्या आलेल्या पाण्याच्या. तर आता त्यामध्ये काय आणखी भविष्यामध्ये मी करू शकेल याचं नक्कीच मला प्रयत्न राहणार. सोबतच महिला आणि बालकांची सुरक्षा याच्यावर जास्ती जोर द्यायचा आहे आपल्याला. महिलांची सुरक्षा तुम्हाला माहिती आहे की पूर्ण भारतामध्ये महिला सुरक्षतेवर आणि सोबतच सबलीकरण आणि सशक्तीकरण त्याच्यावर आपल्याला भर देऊन महिलांना सशक्त करणं फार गरजेचं आहे. कारण एक महिला जर सशक्त झाली तर ती महिला आपल्या घराला सशक्त करते. तुम्हाला माहितीये की आपली चादर जर फाटली तर दुसऱ्याची चादर शिवू शकत नाही, तर आधी आपल्याला चादर शिवायची. तर ती चादर कुठं शिवल्या जाते? घराचा पाया जो असते ना, ती घराची स्त्री आणि पुरुष असतो. पुरुष बाहेर पडतो, कमवतो आणि घरात आपल्या महिलेला आणून देतो. घराची पंतप्रधान ही महिला असते. तिला सशक्त करणं आणि शिक्षित करणं हे एका नगरसेवकाचं, एका आमदाराचं किंवा एका अशा पार्टीचं, कारण आमची विचारधारा अशी आहे की सशक्त भारत, सशक्त घर तर सशक्त भारत होईल, बरोबर. तर ती सशक्त करणं आपल्याला फार गरजेचं आहे. सोबतच जसं मी एक स्टुडंट राहिले, तर इंजिनियर्स असो किंवा कोणत्याही डिग्री होल्डर असो, त्यांचं मेन आज प्रॉब्लेम आहे रोजगार. त्या रोजगारावर काही सोल्युशन आणणं नक्कीच आम्ही प्रयत्न करू. कारण कसं आहे, रोजगाराचं सोल्युशन जर आलं नाही, रोजगार मिळाला नाही किंवा त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग, डिग्री आज सगळ्यांकडे आहे पण त्या डिग्रीचा फायदा लोकांपर्यंत किंवा त्या मुलांना माहीतच नाही की याचा मी पुढे भविष्यात काय करू शकते. आजकाल सगळे BE तर होऊन जातात पण त्यांना टेक्निकल नॉलेज नसतं. तर ते टेक्निकल नॉलेज किंवा जे पण तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाचा फायदा लोकांपर्यंत कसा पोहोचेल आणि त्यांना स्वतःला कसं होईल याचं काउन्सिलिंग करणं हे फार गरजेचं आहे. ते आपण करू. त्यानंतर लहान मुलांसाठी जे तुम्हाला माहिती आहे की आजकाल ज्या शाळा आहे, सरकारी शाळा, त्या बंद होत आहेत. ते बंद न होता पण त्याला व्यवस्थित करून स्लम वस्तीमधले जे मुलं आहेत त्यांना चांगलं शिक्षण देण्याचा मार्ग आपण ओपन करून दिला पाहिजे. हे प्रयत्न माझे नक्कीच राहणार. आणखी जे पण पक्षाकडनं आणि सरकारकडनं आम्हाला योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या त्या नक्की पोहोचवेल. सोबतच आपल्या सर्वांना माहिती आहे
की अशा एरियामध्ये जिथे भरपूर सिकल सेल असो, कोणत्या पण आरोग्याचा विषय आहे लहान मुलांचा, पण पैसे नसल्यामुळे ना त्या मुलांचा बरोबर काय म्हटलं जाईल त्यांचा ट्रीटमेंट होत नाही. तुम्ही एडिट कराल ना, त्यांचं ट्रीटमेंट प्रॉपर होत नाही. तर RBSK सारख्या योजना आहे शासनाच्या, त्या योजना त्या विद्यार्थ्यांच्या, त्या मुलांच्या वडिलांपर्यंत, पॅरेंट्स पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. कारण RBSK थ्रू 10 ते 20 लाखापर्यंतचा खर्च हे शासन उचलतं. तर तुमच्या जे पण हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स आहे, लहान मुलांचे, सिकल सेल झालं, जेवढे पण तुम्हाला डिसीज होत आहे आरोग्य रिलेटेड, ते सगळे सॉल्व्ह होऊ शकतात. पण लोकांना माहितीच नसते. कारण अस्लम एरियामध्ये काय होतं, पैशाची फार अडचण येते. तर त्या अडचणीवर काय सोल्युशन आहे, तर शासन हे सोल्युशन आहे आणि नक्कीच ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. आता जास्ती बोलण्यापेक्षा काम करण्यात मला मजा येईल, नक्कीच मजा येणार. आता मी एवढी इन्फॉर्मेशन दिली, पण हे काहीच नाहीये. आपल्याला काम करायचंय. तुम्ही मला एकदा चान्स द्या, एकदा माझ्यावर विश्वास ठेवा आणि ही अनुसूचित जातीमधनं जे मला फॉर्म मिळालेला आहे, मला चान्स मिळालेला आहे, मला तुम्ही सगळ्यांनी विश्वास दाखवला, माझ्या पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवलाय, तसाच सगळा विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवाल आणि भरपूर समाजाची सेवा करायची आहे आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद माझ्यावर असंच राहू द्या. धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.